गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मुलांनो, आज मला हे जाणून घ्यायचंय की तुम्हाला मोठं होऊन व्हायचंय काय. हा दर्शील? क्रिकेटर. व्हेरी गुड. काय होणार बाळा तू? मी डॉक्टर होणार. डॉक्टर व्हायचंय तुला. व्हेरी गुड. काय होणार बाळा तू? प्राईम मिनिस्टर. अरे वा, किती छान. पायलट. व्हेरी नाईस. श्रेया? वाव. रुही, तुला काय बनायचंय? IPS. किती छान. राजू, तुला काय व्हायचंय? शेतकरी. राजू, सकाळी नाश्ता केला? काय खाल्लं? पोहे खाल्ले. अरे वा. बस मुलांनो, सगळ्यांनी नाश्ता केलाय आज? बर, आता काय आज तुम्ही सकाळी खाल्लं ते मला पाहिजे. हा दृष्टी? पावभाजी. पावभाजी, इडली, आलू का पराठा. पराठा, उत्तप्पा आणि डोसा. डोसा. बर, आता तुम्ही डोसा खाल्ला, पराठा खाल्ला, पोहे खाल्ले, इडली खाल्ली, हे सगळं तयार मम्मीने केलं असेल किंवा हॉटेलमधून आणलं असेल. पण ते कसं तयार केलं, कशापासून केलं माहिती तुम्हाला? हे सगळं जे आहे ते कुठं मिळतं? दुकानामध्ये. पण दुकानात कुठून येतं माहितीये का तुम्हाला? दुकानात येतं ते शेतामधून. शेतामध्ये जो काम करतो त्याला शेतकरी म्हणतात. मुलांनो, तुम्ही डॉक्टर होणार, वकील होणार, इंजिनियर होणार, सगळं होणार. पण जर तुमच्या घरात शिजवण्यासाठी अन्नच नसेल, धान्यच नसेल, तर त्याचा काय फायदा आहे? म्हणून हसू नका. शेतकऱ्यावर हसू नका. ते काम मोठं काम आहे. हसू नका, हसू नका. ते काम मोठं काम आहे. राजू बेटा, तुझं स्वप्न हे सगळ्यात मोठं स्वप्न आहे आणि तुझ्या स्वप्नाशिवाय बाकीच्यांची स्वप्न पूर्णच होऊ शकत नाहीत. त्यामुळं तू जे स्वप्न पाहिलं ते खूप चांगलं आहे आणि स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न कर. त्यासाठी तुला सदिच्छा.